कचरा उचलण्यासाठी नेमलेले सिडकोचे कंत्राटदार कचरा उचलण्यासाठी रिफ्यूज कॉम्पॅक्टर गाड्या न वापरता ओपन ट्रकमधून कचरा नेत असल्याचा आरोप परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केलाय। काय म्हणाले ते पाहूयात आमच्या या बातमीच्या माध्यमातून। सिडकोच्या हद्दीत येणाऱ्या खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आदी परिसरातील घनकचरा डंपर मधून न नेता रिफ्यूज कॉम्पॅक्टर गाड्यांमधून नेण्याचे निर्देश आहेत। मात्र कचरा उचलण्यासाठी नेमलेले सिडकोचे कंत्राटदार या निर्देशाचे उल्लंघन करताना दिसतात। सिडकोचे कंत्राटदार नागरी घनकचरा वाहतुकीसाठी रिफ्यूज कॉम्पॅक्टर गाड्या न वापरता ओपन ट्रक मधून या कचऱ्याची वाहतूक करत असल्याचा आरोप परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केलाय। ते म्हणाले, गेल्या 1 वर्षांपासून वारंवार निवेदन, आंदोलने, बैठका घेऊन देखील प्रशासन आणि अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। या साऱ्या प्रकाराविषयी काय म्हणालेत महादेव वाघमारे ते आपण पाहूयात। पनवेल विभागामध्ये सिडकोच्या प्रत्येक नोडला घनकचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत। त्या गाड्यामध्ये टेंडरप्रमाणे रिफ्यूज कॉम्पॅक्टर गाड्या वापरल्या नाहीत। टेंडरमध्ये ज्या गाड्या दिल्या आहेत त्या टेंडरपेक्षा कमी गाड्या वापरल्या जातात। त्याचप्रमाणे सिडकोने BVG इंडिया कंपनीला 2 शिफ्टमध्ये काम करण्यासाठी 2 पाळीमध्ये 7 ते 3 आणि 3 ते 11 असं टेंडरमध्ये नमूद असताना सुद्धा BVG इंडिया कंपनी एकच पाळीमध्ये हे काम सर्व आटपत आहे। त्यानंतर त्याच कर्मचाऱ्याकडून 10-10, 12-12 तास काम करून घेतलं जातं। त्याप्रमाणे टेंडरमध्ये मिनी कॉम्पॅक्टर गाड्याची नोंद असताना सुद्धा BVG इंडियाने मिनी कॉम्पॅक्टर गाड्या वापरत नाहीत। अशा गेली 1 वर्षापासून परिवर्तन सामाजिक संस्था पाठपुरावा करत आहे, आंदोलन करत आहे, तरी सिडको प्रशासन याची दखल घेत नाही। सिडको अधिकारी आणि BVG इंडिया कंपनी सदर शासनाची आणि जनतेची फसवणूक करत आहे। गेल्या 1 वर्षापासून आम्ही हा लढा देत आहोत। 2014 मध्ये मी माहिती अधिकार टाकला होता। त्या माहिती अधिकाराखाली असे निदर्शनास आले की टेंडरप्रमाणे रिफ्यूज कॉम्पॅक्टर गाड्या वापरल्या जात नाहीत। टेंडरमध्ये जास्त गाड्यांची नोंद असून सुद्धा प्रत्यक्षात मात्र कमी गाड्या वापरल्या जातात। टेंडरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आणि गाड्यांसाठी 2 शिफ्टमध्ये काम करण्याची तरतूद आहे, पण प्रत्यक्षात मात्र 1 शिफ्टमध्ये काम आटोपलं जातं। सिडकोच्या प्रत्येक नोडला 2 शिफ्टमध्ये काम करण्यासाठी पहिल्या शिफ्टमध्ये 2 सुपरवायझर, दुसऱ्या शिफ्टमध्ये 2 सुपरवायझर आणि त्यांना सुपरवायझरसाठी 2 गाड्या अशा नमूद आहेत। प्रत्यक्षात मात्र तसं काहीच नाही आहे। तर सिडकोने ते दाखवून द्यावं आम्हाला की 2 सुपरवायझर कुठे आहेत आणि त्या 2 गाड्या कुठे आहेत। प्रत्यक्षात मात्र असं काहीच होत नाही। टेंडरमध्ये असे नमूद केले आहे की सदर ठेकेदाराला नवीन गाडी चेंज करायची असेल किंवा गाडी दुसरी लावायची असेल तर सिडको अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते, त्याशिवाय ते गाडी चेंज करू शकत नाही। मग सदर इथे ओपन ट्रक वापरले जातात, मग सिडको अधिकारी याला परवानगी कशी देतात हे त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं। आता पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्या दरम्यान आम्ही सिडको भवनाच्या बाहेर आमरण उपोषण करणार आहोत। तरी देखील सिडको प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत।